आपकी अदालत मध्ये सुपरस्टार शाहरुख खान वर आरोप आहे की हे ॲबनॉर्मल आहे. बघा, जे पण ऍक्टर येतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते आपलं करिअर सुरू करतात लव्ह स्टोरीपासून. तुम्ही आपलं जे करिअर सुरू केलं पहिल्या फिल्ममध्ये हिरोईनला छतावरून खाली फेकून दिलं. ते मी करू इच्छित नव्हतो. पण मला खरंच तसं करायचं नव्हतं. पण त्यांनी मला खूप त्रास दिला हो. आणि मी जेव्हा एखादी मुलगी ऐकत नाही, मी गंमत करतो गंमत. मी मुलींचा खूप आदर करतो, त्यांना खूप प्रेम देतो. म्हणजे जेन्युइनली मी त्यांना फेकलं नाही, फेकलं होतं आणि खाली जाऊन पकडून घरी आणलं होतं. बट मला ना संधी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सर, की जेव्हा मला रोल मिळाले ते सगळे रोल जे होते दुसऱ्या ॲक्टर्सने रिजेक्ट केलेले होते. खूप मोठे-मोठे ॲक्टर्स होते ज्यांनी त्या फिल्ममध्ये रोल नव्हता केला. आणि यशजी पण जेव्हा आम्ही डर करत होतो, तर सगळ्या ॲक्टर्सनी नकार दिला होता. तर मी तुम्हाला सांगितलं, की मला 2-4 लोकांनी म्हटलं होतं, की मी कसा वाटतो. तर मला वाटलं हिरोवाली लाईन चालेल ना चालेल, प्रेमवाले रोल मिळतील ना मिळतील. हे रोल करून मी आपलं करिअर बनवून घेतो. आणि कारण की मी थिएटरमधून होतो, मी खरी गोष्ट सांगू इच्छितो सगळ्यांना. कारण की मी स्टेजवरून होतो, तर मी मुंबईचा नव्हतो. माझी अपब्रिंगिंग जी होती फिल्म इंडस्ट्रीची नव्हती. तर 2 गोष्टी झाल्या. एक, मला हे माहीत नव्हतं, की हिरो टाइप काय असते. की आपण लॉन्च होऊ, एका नवीन मुलीसोबत, मग गाणे असतील, वाजवणं असेल आणि तुम्हाला इंट्रोड्यूस केलं जाईल. तर माझे तर आई-वडील या क्षेत्रातले नव्हते, कोणी मायबाप नव्हतं. तर मला कोणी सांगितलं नाही. मी म्हटलं करून घेऊया. कारण मी थिएटरमधून आलो होतो, मला वाटलं ॲक्टिंगचा रोल आहे. आणि सगळ्या लोकांनी म्हटलं, ती फिल्म बघितल्यानंतर माझ्या मित्रांनी सुद्धा म्हटलं, की "यार, तू खूप चुकीचा निर्णय घेतला. तुझं करिअर संपलं. ही फिल्म चालणार नाही." बट आय थिंक फायनली जी जनता असते त्यांना चांगले रोल, चांगल्या गोष्टी आवडतात. आणि आय थिंक माझं नशीबसुद्धा चांगलं होतं, की तेव्हा जमाना बदलत होता. यंग जनरेशन 90sची येत होती आणि त्यांनी म्हटलं, की ठीक आहे यार, असा हिरो सुद्धा चालेल, जो ॲक्चुअली मोर दॅन जस्ट बिंग इंट्रोड्यूस विथ हिरोईन. कॉलेजमध्ये मुलीला छेडतोय, कुठे बसली आहेस, इथे बस. मग तो गरीब असेल, मग तिचे आई-वडील खूप श्रीमंत असतील, मग त्यांच्यात भांडण होईल. मग आपण डोंगरावर जाऊन उभे राहू, तिथे जाऊन उड्या मारू. मग वडील म्हणतील, नका उड्या मारू. तर मी थोडा लकी होतो, की काळ बदलत लकी होता. होते की ॲबनॉर्मल होते? ॲबनॉर्मल नव्हतो मी. तुम्हाला खरंच वाटतं मी ॲबनॉर्मल आहे? हे जे किरण हां. ते आज पण लोकांच्या जिभेवर आहे आणि जेव्हा पण शाहरुख खानची गोष्ट करतात ते लोक तेच ऐकवतात. हो, आणि मला खूप आश्चर्य वाटतं जसं ते ऐकवतात ना, तर माझा आवाज तसा बिलकुल नाहीये. मी हल्ली जातो, मी आता एका शोमध्ये गेलो होतो, तर मिमिक करत होते, आय लव्ह यू. माझा असा आवाज नाहीच आहे मुळी. हे खूप चुकीचं आहे यार, मी सांगतोय तर. बोलतायत हो, मी करतोय मी. मी करून ऑनेस्ट म्हणत आहे, दाखवतो. जरा करून पण दाखवा. मी करून दाखवतो तुम्हाला यार. बिलकुल दाखवतो ना मी तुम्हाला करून. ते असं होतं की आय लव्ह यू किरण. आणि आणि जे जे मिमिक्री करतात ना, माहित नाही आळस का देतात ते. आय लव्ह यू. मी कोणत्याही फिल्ममध्ये अशी ऍक्टिंग केली नाही यार. खूपच मी त्यामुळे त्रासून जातो यार. तुम्हाला माहितीये, यामुळे मी अडखळत बोलणं सोडलं. नाहीतर इतकं छान अडखळत बोलत होतो मी. परंतु जेव्हा शाहरुख खानची गोष्ट कोणा शो मध्ये होते, कुठे पण होते, तर लोक तेच अंदाज दाखवतात. हो, सगळ्या शोमध्ये अशीच कॉपी करत राहतात. आणि मी आता काय, खूप चांगला आहे, खूप सभ्य आहे, मी कोणाला रागवू इच्छित नाही, मी लगेच टाळ्या वाजवून देतो आणि मनातल्या मनात म्हणतो की या 2 टाळ्यांमध्ये तुझा चेहरा यावा. आणि असं करून असं त्याला अशी मी केव्हा ऍक्टिंग केली आहे. चला, हे तर ठीक आहे, पण माझा जो मुलगा आहे तो सुद्धा मला ही ऍक्टिंग करून दाखवतो तिथे. मी येतो तर म्हणतो, हाय पापा, आय लव्ह यू. मी यार अशी कधी ऍक्टिंग केली आहे? खरंच सांगतो मी तुम्हाला. हे प्रेम प्रेम म्हणून हात पसरून 25 वर्षांपासून रोमॅन्सचे किंग बनले आहात. अजून पण काही असेल, हात तर खूप लोक पसरवतात, पण माझ्या प्रकारे कोणी नसेल पसरवत. आणि मला बिलकुल रोमॅन्टिक हिरो अजिबात व्हायचं नव्हतं. मला बिलकुलच इच्छा नव्हती. मी मुलींना बघून लाजतो. आता त्यांनी मला सांगितलं की माझ्या खळ्या खूप चांगल्या आहेत. मला खरंच लाजल्यासारखं होतं. मी खूपच लाजाळू आहे. आणि मला कधीच लाईफमध्ये असं वाटलं नव्हतं की मी एखाद्या मुलीच्या नजरेमध्ये नजर टाकून म्हणेन की सच कहो मुझसे, जब मैं तुमसे दूर जाता हूँ तुम्हारा दिल मुझे पलट कर देखने को नहीं करता. मेरे करीब आओ, और पास और पास और पास. जेव्हा मी खरंच सांगतोय, जेव्हा मी हिरोईन सोबत काम करतो तेव्हा हे सगळे डायलॉग बोलून त्यांच्याच खांद्यावर डोकं ठेवून लाजतो. तेच डायलॉग बोलून. सर, तुम्ही विचारून घ्या हवं तर. मी असा माधुरी सोबत और पास जेव्हा सीन संपून गेला तर बोललो, यार सॉरी यार, सॉरी यार, मी असंच करत होतो, मला काही ते जमत नाही, मला काही रोमांस करायला जमत नाही. ते यशजींनी मला फोर्स करून माझ्याकडून करून घेतलं. ही जी यशजीची शेवटची फिल्म होती, त्यामध्ये कॅटरीना सोबतचा जो किस होता तो रोमॅन्स नव्हता. फोर्स केला.
लोक मला फोर्स करतात, जबरदस्ती सांगून की ते मुलींना मिठ्या मारायला लावतात. मी तर म्हणतो नाही, नाही पाहिजे, मला नाही पाहिजे. मी तर डोकं पकडून घेतो की किती फुटकं नशीब आहे माझं. सुंदर सुंदर मुलींना दिवसभर मिठ्या मारा, त्यांना किस करा, प्रेम करा, प्रणय करा आणि त्याचं पेमेंट पण घ्या. हे पण काय आयुष्य आहे का? तुम्ही स्वतःच विचार करा, तुमच्यासोबत जर असं कधी झालं तर तुम्हाला किती दुःख होईल. पब्लिक मधून ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत. I'm Priya. हाय प्रिया, हाऊ आर यू? I'm fine. How are you? आय एम ऑल्सो फाईन. मी फाईन आपण दोघं. मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि लंडनवरनं आले जस्ट फक्त तुम्हाला थँक्यू व्हेरी मच प्रिया. सो मी येऊन मिठी मारू शकते का? लोकांच्या समोर नको, हो. नंतर आपण एकदम गुपचूप, कोणाला कळणार नाही. सर तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा तुमचं फर्स्ट क्रश कोण होतं? मी मुलगी? जसं सांगितलं, मी खरोखरच खोटं नाही बोलत. ओके. मी सेग्रिगेटेड स्कूलमधून होतो, ऑल बॉईज स्कूल. तर मला जास्त असं नाही की मुलींमध्ये इंटरेस्ट नाही होता. मी स्पोर्ट्स करत होतो, प्ले करत Actually होतो. काय होतं की एक मुलगा म्हणजे फर्स्ट टाइम क्रश असतं, फील होतं. मग तुमची फर्स्ट क्रश कोण होती? माझं फर्स्ट अँड लास्ट गौरीच होती. ती 14 वर्षाची होती, मी 18 वर्षाचा होतो. ओके. मी त्यांना पार्टीमध्ये ओके. भेटलो आणि ती पहिली एक अशी मुलगी होती जी माझ्याशी 3 सेकंडपेक्षा जास्त बोलली. तर मी इतकं एन्करेज झालो या गोष्टीमुळे. मी ते पंजाबीमध्ये बोलतात, एहू कुड़ी लेनी है. मी तिथेच सेटल करून घेतलं. 22 वर्षांपूर्वी आपकी अदालतमध्ये आले होता, तर मी तुम्हाला विचारलं होतं की जेव्हा तुम्ही सेटवर असता तर प्रत्येक 5 मिनिटामध्ये आपल्या वाईफला, गौरीला फोन करता. आता पण करता की आता तर इतकी वाईट सवय लागली तर दर 5 मिनिटांनी ती फोन करून मला विचारते की मी कुठे आहे. ते तर तुम्हाला सुद्धा येत असेल, मलाच नाही फक्त. तो लोक म्हणतात की तुम्ही या उंचीवर पोहोचला, तुम्ही इतक्या शिखरावर पोहोचला, त्यासाठी मी एक छोटासा शेर तुम्हाला ऐकवतो. ऐकवा. मुझे ऊंचाइयों पर देखकर हैरान हैं बहुत लोग. मुझे ऊंचाइयों पर देखकर हैरान हैं बहुत लोग, लेकिन किसी ने मेरे पैरों के छाले नहीं देखे. वाह. आता तुम्ही यासिर नाव आहे माझं, सर. यासिर, तुम्ही हा शेर ऐकवला. आता माझे डिझायनर अस्वस्थ होतील की बूट टाईट झाले त्याचे आज. खूप प्रॉब्लेम होईल त्यांचा आज. नाही थँक्यू यासिर, नाईस टू सी. आणि मला शाहरुख भाई एक गोष्ट विचारायची होती की आतापर्यंत तुम्ही जितक्या पण फिल्म्स केल्या आहेत त्यात तुमची सगळ्यात आवडती फिल्म पुढची येणारी, नेहमी पुढची येणारी